कुकरमध्ये तेल टाकलं. आता खडे मसाले, तेजपत्ता, शहाजिरं, लवंग, मिरे, ते छान तडकवलं. आलेले छान खडे मसाले, त्याच्यात कांदे, कांदा छान ब्राऊन लाल करायचा, कारण हा आहे व्हाईट मटार पुलाव. हिरव्या मिरच्या छान परतून घ्यायचं. झाला टोमॅटो, दही आणि आपल्या जे भाज्या आहेत त्या घालायच्या. टोमॅटो, दही, ज्या भेजायचे त्या टाकायच्या. मटार आलू आहे माझ्याकडं, तो हिवाळ्याच्या सीझनमधला छान मटार आलूचा व्हाईट पुलाव बनवते आणि एकदम खमंग लागतो. त्याच्या संगती रायता असेल तरी आणि नसेल तरी. मग घालायचं मीठ, म्हणजे भाज्यांना छानपैकी मीठ लागतं आणि भाज्यांची आळणी चव निघून जाते. भाज्या छान अशा परतून झाल्या की मग त्यात घालायचे आपले मस्त असे भिजवून ठेवलेले तांदूळ. पाणी नाही घालायचं. तांदूळ घालून परतून घ्यायचा भात असा छान. त्या तेलामध्ये परतला का भात खमंग होतं आणि मग घालायचं आपल्याला हवं तेवढं पाणी आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या.